नमस्कार. आपण सतीश भोसले. आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ओळखला असेल तुम्ही यांना. साधारण 15 महिने हे कस्टडीमध्ये होते, जेलमध्ये होते. हे ज्या व्यवस्थेमध्ये काम करत होते ना, हे तुम्ही ओळखलं असेल किंवा न ओळखलं तर मी यांचा परिचय तुम्हाला सांगू इच्छितो. यांचं नाव आहे संजय मोरे. वय वर्ष 40. हे 1.5 वर्षापूर्वी बीएसटी मध्ये कामाला होते. 9 डिसेंबर 2024 मध्ये जो 9:30 ला जो अपघात झाला 300 बसचा, त्या 332 क्रमांकाच्या बसचे हे चालक आहेत. आणि त्यांच्याकडून भरधाव गाडी चालवल्यामुळे साधारण 9 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि 40 गाड्या उडवल्या. त्याच्यामध्ये 30 ते 35 लोक जखमी झाले होते. त्या दिवसापासून आतापर्यंत ते न्यायालयीन कस्टडीमध्ये होते. काल त्यांचा 15,000, फक्त 15,000वर जामीन मंजूर झाला. का घडला असं सांगा. अक्षरशः त्यांना इलेक्ट्रिक बसचं काही ट्रेनिंग नव्हतं. बीएसटीचा असा रूल आहे की कमीत कमी 7 दिवसाचं प्रशिक्षण त्यांना द्यायचं असतं, पण अक्षरशः फक्त 3 ते 4 दिवस त्यांना दिला असं बीएसटी प्रशासनाचं म्हणणं आहे. म्हणजे इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव काही नाही. साधारण त्याच्यानंतर 1 वर्षांनी पुन्हा भांडुपला तसाच अपघात झाला, गाडी रिव्हर्स घेताना. ती सुद्धा इलेक्ट्रिक बस होती. तिथे सुद्धा 4 ते 5 लोकांचा बळी गेला. शासनाने त्यावेळेला सुद्धा ना, ज्या वेळेला यांच्याकडून अपघात झाला त्यावेळेला सुद्धा अक्षरशः मदत जाहीर केली आणि त्याच्यानंतर सगळं अलबेल आहे. त्यावेळेला मीडियामध्ये खबर होती, त्यामुळे कसं गरमागरम असते ज्या दिवशी घटना घडते त्या दिवशी. पण त्याच्यानंतर सगळं थंड, सगळे विसरले. आता कालच ही बातमी आली की यांना सशर्त जामीन मिळाला, फक्त 15,000चा जामीनवर. हिट अँड रन मध्ये मग ती प्रायव्हेट गाडी असो किंवा शासनाची गाडी असो, काही कायदेशीर कारवाई होत नाही. 1 वर्ष 1.5 वर्षांनी त्याला जामीन मंजूर होतो, साधारण 1 महिन्याने पण होतो. पण इथे मुळात चुकीच त्या प्रशासनाची होती, बीएसटीची. पण मदत जाहीर केली शासनाने, आज झटकले. 7 दिवसाचं प्रशिक्षणावर त्यांना फक्त 3च दिवस देण्यात आलं. म्हणजे इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव शून्य. अशा या गोष्टी आहेत त्या. पूर्वी असे अपघात होत नव्हते बीएसटी मध्ये 35-40 वर्षापूर्वी. कित्येक लोकांना, म्हणजे कित्येक मोठमोठ्या गाड्या असायच्या, पण कसे अपघात झाले नाहीत. पण आता सर्रास झालेत. का तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत, पगार कमी आहे, पाहिजे तसे गाडी चालवतात. गाडी चालवताना ते लोक सर्रास मोबाईलचा वापर करतात. त्याच्यामुळे अपघाताचे प्रमाण जास्त वाढलंय. कोणी विचारणार नाही. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओ